राम राम मंडळी, आज आपण चिकन बनवणार आहोत। बघा पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर। पातेलं गरम झालेलं आहे, तर तेल टाकून घेते मी। बघू शकता आपल्याला लागतं तेवढं। बघा तेजपत्ता टाकलेला आहे मी। चला फूल पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यात। हे बघा अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर, चटणी, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कांद्याची पेस्ट घेतलेली आहे मी, खोबरं घेतलेलं आहे कुटून चांगलं भाजलेलं, आपल्या चुलीत घालून भाजलेलं आहे चांगलं। बघा तुम्ही लसणाची पेस्ट टाकलेली आहे, लसण अद्रकची। हे बघा भाजी चिकन घेतलेलं आहे मी, बघू शकता। असं झणझणीत बनवणार आहे आज पण चिकन, हमेशापेक्षा चांगली। आजच्या कोथिंबीर पण आहे, गेल्या बारीच्या भाजीमध्ये कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, आज कोथिंबीर आणली होती आम्ही, कारण की आम्हाला बाजारात जावं लागते तेव्हाच भेटते हिरवं काही आम्हाला भाजीपाला आणायला। खोबरं पण घालून घेतलेलं आहे, तर लाल चटणी, खोबरं, चिकन घालून घेऊया आता। सगळं मिक्स करून घेऊया आपण आता। चला मिक्स झालेलं आहे आपलं, थोडं वाफू देऊया। नंतर खोबरं पण टाकलं आहे, थोडं होतं ते, कोथिंबीर घातलेलं आहे थोडंसं। हिरवी कोथिंबीर राहिली तर भाज्या चांगल्या होत्या कोथिंबीरमुळे। असं तर ते शेतकऱ्याकडंच मिळत असते कोथिंबीर जास्तीत जास्त। चला भाजी वापून घेतलेली आहे, पाणी पण टाकलं मी जेवढं आपल्याला लागते तेवढं रश्शासाठी। पाणी घालून घेतलेलं आहे मी, जेवढा रस्सा लागते आपल्याला तेवढंच। बघू शकता तुम्ही। बघा आपला झणझणीत बनलेला आहे आता। थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आहे। मसाला टाकते मी थोडासा, मसाला नंतर पण टाकू शकता तुम्ही, उतरून ठेवल्यानंतर पण भाजी। हे बघा भाकरी करून घेते आपण ज्वारीची, ज्वारीची भाकर पाणी लावून घेतलेलं आहे आपण, पलटून घेऊया आता। बघा एकदम छान भाकरी पण बनवून झाल्या व्हायल्या आपल्या। सर्व भाकरी अशाच बनवून घ्यायचं आहे मला। सर्व भाकरी अशाच बनवून घेणार मी। बघा व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा माझ्या, रोज व्हिडिओ टाकत राहील मी। लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला बी विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघत राहा। बघा आपले गावाकडले व्हिडिओ असेच रोज येतील, गावाकडच्या पद्धतीने साधे आणि सिंपल व्हिडिओ आपले। गावाकडचे माणसं साधे आणि सिंपलच असतात, तसंच त्या पद्धतीने त्याने बनवत असतात साधे आणि सिंपल व्हिडिओ। लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आपली भाजी पण इथं उकळलेली आहे, झालेली आहे आपली भाजी, बघू शकता। बघा रस्सा कसा लालसरक बनलेला आहे, थोडासाच पाणी घातलेलं आहे पण जास्तच नाही। चला सर्व भाकरी अशाच बनवून घेऊया, थोड्या राहिलेल्या आहेत माझ्या भाकरी आता। बघा आपली भाकर कशी पण फुगलेली आहे मस्त, अशाच टरटर फुगलेली आहेत पूर्ण आपल्या भाकरी। हे बघा भाकर, भाजी, कांदा, भात घेतलेला आहे ताटमध्ये। लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।